आनंदाचा थारा सुखे मोहरला झरा, ऐशी प्रभूची ज्या कळा त्याच्या कोण पाहे बाळा, अंकिता ऐसया होईल पाव विले ठाया, तुका म्हणी ऐसे दिले आभंडू प्रकाशे. माझ्या ठिकाणी आनंदाला थारा झाला असल्यामुळे सुखाचा झराच जणू काही प्रकटला आहे. ज्या प्रभूचे या प्रकारचे ऐश्वर्य आहे त्याच्या बळाचे मोजमाप कोणी करू शकत नाही. आमच्या सारख्या सेवकांना तो पाहिजे त्या ठिकाणी पोहोचवून देतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारची देणगी आम्हाला या देवाने पुष्कळ दिलेली आहे. काही लकडा घास कटावे, खोदही जुमीन मठ बनावे, देवलवासी तरवर छाया, घर घर माई खपरी बसमाया, का चांडिये भार फेरे शिर भागे, मायक व दुःख मिटली अंगी, कहे तुका तुम सुनो हो सिद्धा, राम बिनावर झूटा कछु धंदा. लोक हो, गवत आणि झाडे कापून उगीच जमीन खोदून मठ वगैरे बांधण्याच्या भरीला का पडता? त्यापेक्षा एखाद्या देवळाचा किंवा तरुवराचा आश्रय घ्या आणि घरोघरी ज्या आयाबाया आहेत, माय बहिणी आहेत, त्यांच्याकडून खापरीमध्ये मावेल एवढ्या धान्याची भिक्षा मागा. या संसाराचे दुःख एकदा फेकून देता आणि पुन्हा शिरावर घेता, असा प्रकार तुम्ही का बरे करता? म्हणजे एक संसार सोडून बाहेर येता आणि मठ स्थापन करून तुम्ही दुसरा संसार का निर्माण करता? हे सर्व मायेतून होणारे दुःख तुम्ही मिटवून का टाकीत नाही? तुकाराम महाराज म्हणतात, सिद्धानो, एका रामनामाशिवाय बाकीचा सर्व व्यवहार हा खोटा आहे, असे मी छाती ठोकपणे सांगतो आहे. आणि पाखांडी असते उदंडी, तळमळती पिंडे आपुलिया, त्याची या बोलाचा नाही विश्वासू, घातलीशे कास तुझ्या नामी, दृढ एक चित्ते झालो या जीवासी, लाज सर्व विषयी तुम्हाशी ही, पिडो नेदी पशु आपुले अंकितो, आहे जे उचित तैसे करा, तुका म्हणे किती भाकावी करुणा, कोप नारायणा येईल तुम्हा. अनेक प्रकारचे तर्क वितर्क कुतर्क करणारे अनेक जण आहेत. ते आपल्या देहाच्या लोभामुळे तळमळ करीत राहतात. जेव्हा अशा लोकांच्या बोलण्यावर माझा विश्वास कधी बसत नाही. म्हणूनच मी तुझ्या नामाविषयी कास घालून आता सिद्ध झालो आहे. मी माझ्या जीवानिशी आणि चित्तानिशी दृढ बनलोय. आता माझी सर्व प्रकारची तुम्हालाच लाज आहे. तुमच्या स्वाधीन झालेले पशु जरी असले तरी तुम्ही त्यांना पीडा देऊ नये. जे काही उचित असेल तेच तुम्ही करावे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही तुमची करुणा तरी किती भाकावी. याचाही राग तुम्हाला येऊ शकेल तरी तो राग येऊ देऊ नका. पाव या भिकारी हे आम्हा कारणू, अंतरोनी जणू जावी दुरी, संबंध तुटावा शब्दाचाही स्पर्शू, म्हणून यास मोकलिली, तुका म्हणी दुःखी उबगला जीव, म्हणून केव बाकी देवा. लोकांनी आमच्यापासून दूर व्हावे म्हणूनच आम्ही भिकारी झालो आहोत. त्या लोकांचा संबंध तुटावा, त्यांच्या शब्दांचाही स्पर्श होता कामा नये म्हणूनच आम्ही त्यांची सर्व आशा सोडून दिली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, त्यांच्या संबंधीच्या दुःखाने माझा जीव अगदी त्रासून गेला आहे, उबगला आहे. म्हणूनच देवा, मी तुमची करुणा भाकीत आहे. ओरडी आशा सारून या गोष्टी, करा उठा उठी हित आधी, खोळंबला राही आपुला मार्ग, पाहावी ते मग तुटी कोठे, लौकिकाचा आड येईल पसारा, मग येरझारा दुःख देते, तुका म्हणे दाखवू लागे अलंकारी, मग नवे खरे पुटाविन. ज्यामध्ये अजिबात जिव्हाळा नाही, आपुलकी नाही, अशा कोरड्या गोष्टी दूर सारून ज्यापासून आपले हित आहे अशाच गोष्टी तातडीने करा. या कोरड्या गोष्टी केल्या तर आपला मार्ग खोळंबून राहतो. मग जे नुकसान होईल ते कुठे पाहायचे आणि ते कसे भरून काढायचे? लौकिक गोष्टींचा पसारा खऱ्या चालीच्या आड येईल आणि मग दुःख देणाऱ्या जन्म मृत्यूच्या खेपा सुरू होतील. तुकाराम महाराज म्हणतात, सोन्याच्या दागिन्याला डाग दिल्यानंतर त्यावर फूट दिल्याशिवाय ते खरे वाटत नाही. ऐसे ठावी नाही मुढा, सोस का कोलती पुढा, माझी नका जाळू भांडी, कोटी भयो सोस तोंडी, पातलिया काळू तेव्हा कायू चाली बळू, संचित ते करी नरका जाया मेल्यावरी, वर उपकारू न घडावा हा विचारू, तुका म्हणीलासी आता भेटो नाही ऐसी. पुढे फार मोठी फजिती होईल हे काही या मूर्खांना समजत नसल्यामुळे
हा अनेक प्रापंचिक गोष्टीमध्ये जीव काकुळतीला आणून त्यामध्ये गुंतून गेला आहे. याच्या पोटात भीती आणि अनावर सोस असल्यामुळे कुणी स्वयंपाकासाठी भांडी मागायला आले तरी हा म्हणतो ते तुला मिळणार नाहीत, माझी भांडी जळून जातील. पण याला हे समजत नाही की काळ आल्यानंतर आपले बळ काही चालत नाही. असे लोक अशा प्रकारचे कर्म करतात की मेल्यानंतर त्यांना नरकाचीच प्राप्ती होते. दुसऱ्यावर कधीही उपकार न घडावा याचाच ते नेहमी विचार करीत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारचे राक्षसी व्रतीचे लोक कधी आपल्याला भेटू नयेत. काळच सारिके वाहते क्षेत्रे, करिता दुसरे फळ नाही. ऐशी कर त्याने ठेविले करून, भरिले भरून मापने मे. शीत उष्ण काळी मेघ वरुषावे, वरुषता वाव होयशिनो. तुका म्हणे विश्व अमृताचे किडे, पालटन घडे जिनेतया. ज्या काळामध्ये जी नक्षत्रे दिसतात तीच त्या काळी योग्य आहेत. याशिवाय दुसरे काही झाले तर मात्र इष्ट ते फळ मिळणार नाही. सृष्टीचा जो काही करता आणि नियंता आहे त्यानेच हे सर्व सृष्टीचक्र करून ठेवलं आहे. जसा त्याचा नियम आहे तसेच माप त्याने भरून ठेवले आहे. थंडीच्या आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मेघांचा वर्षाव झाला तर त्याची वृष्टी व्यर्थ होऊन शीन मात्र वाढेल. तुकाराम महाराज म्हणतात, विषातील किडे अमृतात किंवा अमृतातील विषात टाकले तरी ते कधी जगत नाहीत. बोलणे ती आम्ही बोलवो उपयोगी, पडिले प्रसंगी काळायसे. जयामध्ये देव आधी मध्ये अंती, खोल पाया भिंती नखचेसी. करणे ती आम्ही करू एका वेळी, पुढील आवळी वाढी कुंठी. तुका म्हणी असू आज्ञेची धारके, म्हणून एके घाई सारू. प्रसंग पडल्यानंतर त्या काळात जे उपयुक्त होईल असेच बोलणे आम्ही करीत राहू. खोल पाया खणल्यानंतर भिंत जशी न खचणारी होते त्याप्रमाणेच ज्या बोलण्यामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत या देवाचेच नाम असते तेच दृढ होते, ज्यामुळे पुढील बळाची वाढ खुंटेल. असे कर्तव्य कर्म आम्ही एकदम करीत राहू. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही त्या स्वामीची आज्ञा धारण करणारे आहोत. म्हणूनच नामाच्या एका घावाने किंवा आमच्या बोलण्याने बाकी सर्व काही नाहीशे करून टाकू. तुझी या विनोदी आम्हाशी मरणू, सोशी येलासी न बहु फेरी. आता आपणची येशी ते करीन, नाम हे धरीन तुझे कंठी. वियोगेचे आलू संतीत वने, संकल्प हे मने वाहून या. तुका म्हणे वर्म सापडले सोपे, गोवी येलो पापे पुण्य होतो. देवा, तुझ्या या सहज असणाऱ्या लीलांच्या विनोदाने आम्हाला मात्र मरणप्राय दुःख होते. अनेक जन्ममृत्यूंच्या खेपांचे दुःख खूपच आतापर्यंत सहन केले. आता मात्र मी तुझे नाम कंठामध्ये धारण करीन आणि तू आपण होऊन माझ्याकडे धावत येशील असे मी करीन. देवा, तुझा वियोग झाला म्हणूनच मी अनेक जन्मांची वने ओलांडीत आलो आहे आणि अनेक प्रकारचे संकल्प मी माझ्या मनामध्ये वागवले होते. तुकाराम महाराज म्हणतात, मी आजपर्यंत या पाप पुण्याच्या गुंत्यात सापडलो होतो, पण आज मात्र तुझे सोपे वर्म मला सापडले आहे. पाठी लागा काळ येतशी या लागे, मी माझे वाऊगे मेंढी ऐसे. आता गे लागू ऐसे या व्यवहारा, तू माझा सोयरा पांडुरंगा. वागविला माथा नसताचे भारू, नवे ते साचार जाणील तू. तुका म्हणे केली जवळील दुरी, मृग जळवरे आड आले. माझा ध्येय, माझा संसार या सर्व मीपणाच्या व्यर्थ जाणीवेमुळे माझ्या पाठीमागे काळ मेहंदीप्रमाणे लागला आहे. देवा, तूच आता आमचा सोयरा आहेस, म्हणूनच या अशा प्रकारच्या व्यवहाराला आता आग लागू दे. खऱ्या वस्तूचे जोपर्यंत मला दर्शन झाले नव्हते तोपर्यंतच मी हा मीपणाचा भार व्यर्थपणे माझ्या डोक्यावर वागवला. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे मी मृगजळ समोर आले ते खरे मानले, जे जवळ होते ते दूर करून टाकले होते. आपुली टाकी करीन काही तरी एकी, करीन पायाशी ओळखी तरीशी ते करी सुखी. काया क्लेश गंगा जडू, समर्पिणो तुळशी दळू. तुका म्हणे देवा, कर जोडीनो ते सेवा. देवा, मी माझ्या आवडीने तुझी सेवा करून कर्तव्य कर्म करीन. यामुळे मला तुमच्या पायांची ओळख होईल. मग तुला काय करायचे असेल ते सुखाने कर. मी माझ्या देहाच्या कष्टाने गंगेचे पाणी आणि तुळशीपत्र तुला समर्पित करीन. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी तुमच्या पुढे हात जोडून आता उभा आहे.
हीच तुझी सेवा मी करीत आहे. माझे तू स्वभाव मजा नावरू, तुझही देता भारू काही नव्हे. ऐसे कळू आले मज नारायणा, जागृती स्वप्ना ताळ नाही. संपादितो तुहा वघा बाह्य रंगू, तुझा नाही संगू अभ्यंतरी. तुका म्हणे सत्या नाही पाठी पोटू, असते निघोटू एकी जाती. देवा, माझ्या अनेक गुणामुळेच आणि अवगुणामुळे माझा स्वभाव आता अनावर झाला आहे. मी माझा सर्व भार तुझ्यावर घातला असताना सुद्धा तू काही कमी होत नाही. हे नारायणा, जागृती स्वप्न यामध्ये काही मेळ कधी बसत नाही असे मला समजून आले आहे. मी ज्याची संपादनी करीत आहे तो सारा बाह्य रंग आहे, मनामध्ये मात्र तुझी सोबत होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जे काही सत्य आहे त्याला पाठ आणि पोट असे नसते, ते एकत्वाने परिपूर्ण भरलेले असते. न व्हावा तू बरा मुळीच संबंधू, विश्वासिका वधू बोलिलासे. आता माझे हित काय ते विचारा, सत्यत्वे दातारा पांडुरंगा. नाही भाव परी म्हणवितो दासू, नका देऊ यास उणे येऊ. तुका म्हणे का हो उद्धरिता दिनू, मानित जाशीनू माये बापा. देवा, तुमचा आणि आमचा संबंध प्रथमच झाला नसता तरी ते बरे झाले असते. कारण विश्वास ठेवतो त्याचा वध करणे हे काय कुठले बोलणे ऐकले आहे का? दातारा पांडुरंगा, माझे आता खरोखर कशामध्ये हित आहे त्या संबंधी तूच विचार कर. माझ्या ठिकाणी म्हणावासा भाव नसला तरी सुद्धा मी स्वतःला तुमचा दास म्हणून घेत आहे. या माझ्या भावनेला कमीपणा येऊ देऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्यासारख्या गरीबाचा उद्धार करताना तुम्ही स्वतःला शीन का मानता? काय तुमची या सेवी न वेचते गाठोळी, मोहे टाळा टाळी करीत असा. चतुराच्या राया हो पांडुरंगा, ऐसे तरी सांगा निवडुनी. कोण तुम्हा सुख असे या कौतुके, भोगिता अनेके दुखी आम्ही. तुका म्हणे काय झाला शे निर्गुणू, आम्हा येते कोण सोडविलो. देवा, तुमच्या सेवेचे गाठोडे मी काय खर्च करीत नाही की काय? किंवा माझा उद्धार करताना तुमचे काय गाठोडे खर्च होते का? मग तुम्ही माझ्याविषयी अशी टाळाटाळ का करता? देवा, तुम्ही चतुरांचे अगदी राजे आहात, फार हुशार आहात. मी जे म्हणत आहे त्या संबंधी काहीतरी निवाडा करून मला सांगा. आम्ही अनेक प्रकारची दुःखे भोगत आहोत, यात तुम्हाला कसले कौतुक आणि कोणते सुख वाटते कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जेव्हा तुम्ही निर्गुण होऊन बसलात की काय? असे जर झाले तर मग आमचा उद्धार कोण बरे करील? या प्रपंचापासून आम्हाला कोण सोडविल? निष्ठुर यासाठी करीतो भाषणू, आहेशे तो सर्व जानदाता. ऐसे कोण दुःख आहे निवारिता, तो मी जाऊ आता शरण त्याशी. बैसलाशी केने करून एक घरी, नाही येते उरी दुसऱ्याची. तुका म्हणी आली अवघ्याची पायापी, आता माये बापे नुपेक्षावी. देवा, तू तर सर्वत्र असल्यामुळे मी अशा निष्ठुर वचनांनी भाषण करीत आहे हे तू समजून घे. तुझ्याशिवाय माझे हे दुःख निवारण करणारा या जगामध्ये दुसरा कोण आहे हे तूच सांग. मी आता शरण तरी दुसऱ्या कोणाला जाऊ? तू कृपेचा माल स्वतःच्याच घरी साठवून बसला आहेस. येथे दुसऱ्या कोणाला काही देवघेव करण्यास अवसरच शिल्लक नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आता सर्व काही तुमच्या पायाशी आले आहे. आई बापांनी आता माझी उपेक्षा करू नये. पायापाशी चित्तू तेने भेटी अखंडितो, अशी खेळी भलते ठाई. प्रेमसूत्र दोरी पायी, केलेशी जतन मुळी काय ते वचन. तुका म्हणे सर्व जाना, ठाई विचारावे मना. देवा, माझे मन तुमच्या पायावर अगदी अखंडपणे जगले आहे, त्यामुळेच तुझी भेट सतत होत राहते. मी आता भलत्या ठिकाणी खेळत राहिलो तरी माझ्या प्रेमसूत्राची दोरी मात्र तुझ्या पायात गुंतलेली आहे. आपण आपल्या भक्तांचा उद्धार करू हे तुमचे मूळचे वचन मी माझ्या मनामध्ये जतन करून ठेवले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व जाणणाऱ्या देवा, हा जो आपला मूळचा ठराव आहे त्याचा विचार तुम्ही आपल्या मनामध्ये करावा. तुझे मजपाशी म्हणू माझी येथे भूकतानू, जिव्हारते के ठाई तुझे बोला याचे काही. माझी या कवतुके उभा पाहसे भातुके. तुका म्हणे साचे तेथे मागील कैचे. देवा, तुझे मन माझ्यापाशी गुंतले आहे, यामुळे माझी अगदी तहान भूक तुझ्यात येथे उमटते. माझी जीभ तुझ्या एका नामस्मरणामध्ये रमून जाते, त्यामुळे दुसरे आणखी बोलायचे कारणच नाही. तू माझे कौतुक पाहण्यासाठी
हातात प्रेमाचा खाऊ घेऊन उभा आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, आता या ठिकाणी मागील कर्माचे खरे स्वरूप कसे उभे राहिले आहे. तुम्हा मासरी येथे कैच्या या परी, स्वामी सेवा अलंकारू नाही आवडी थारू. कुंटलिया वाचा मग हा आनंद कैचा, तुका म्हणे कोडे आम्ही नाचो तुझ पुढे. देवा, तुम्ही आणि आम्ही एकच बरोबरच्या नात्याने झालो आहोत, तर मग पुढे सांगितलेले प्रकार कशासाठी निर्माण होतील. स्वामी सेवक या नात्याचा अलंकार काही टिकणार नाही. एकमेकांच्या विषयीच्या प्रेमाला सुद्धा मग अवसर उरणार नाही. एक रूपत्वामुळे जर वाणीच खुंटून गेली तर मग भक्तिप्रेमाचा आनंद कसा काय भोगता येणार. तुकाराम महाराज म्हणतात, पण स्वामी सेवक हे नाते राहिले तर मात्र आम्ही कौतुकाने तुमच्या पुढे नाचू. कैसे भांडवलो खरा ते भाऊ, कळवळ्याने मावो जावी तसे. आता माझा अंत नको सर्व जाना, पाहू नारायणा निवडून. संतांचे उच्छिष्ट मागिले पंगती, करावे संगती लागे ऐसे. तुका म्हणी आलो जाऊने विश्वासू, संचित ते नास पावे ऐसे. खऱ्या आणि शुद्ध भावाचे भांडवल माझ्या हाती कसले काय आलेले आहे. मी कळवळ्याने जे दाखवित आहे ती सर्व व्यर्थ माया आहे. हे सर्वज्ञ असणाऱ्या भगवंता, तुम्ही माझा आता अंत पाहू नका. संतांचे जेवण झाल्यानंतर त्यांचे उच्चिष्ट मी सेवन करीन, त्यांच्या संगतीत मी राहीन असे तुम्ही करा. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या संचित कर्माचा नाश होईल असा विश्वास धरून मी या ठिकाणी आलो आहे. थोडे तुझी मागे होते उधरले, मग ऐसे गेले वाया जीव. आता याचा काही न म्हणावा भारू, कृपेचा सागरू आहेसे तू. तुझ आळविता पापाचे वसते, राही अंगी किती बळ त्याचे. तुका म्हणे उदके तारिले दगडू, तैसा मीही जडू एक देवा. देवा, वाया गेलेले जड जीव तुम्ही मागे थोडे का उधरले आहेत. आता माझे सुद्धा ओझे तुम्ही फार मानू नका, कारण तू कृपेचा सागर आहेस. तुझी करुणा भाकली असताना पापाचा लेश जर शिल्लक राहिला तर तुझ्या पुढे त्याचे बळ असे ते किती चालेल. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही जर पूर्वी पाण्यामध्ये दगड सुद्धा तारले तर मग देवा, माझ्यासारख्या एका जड जीवाचा उद्धार करण्याचे काम तुम्हाला काय अवघड आहे. आम्ही म्हणू कोणी नाही तुझ आडू, दिसतोशी भ्याडू पांडुरंगा. हागे माझ्या भोगी केलाशी परता, विश्वंभरी सत्ता नाही ऐशी. आम्ही तुझ असू देऊनी आधारू, नाम वारंवार उच्चारितू. तुका म्हणे मज धरी येले बळे, पंचभूती खळे करुणिया. तुझा आम्ही उद्धार करू असे जर तू म्हटले तर तुला अडवणारे या जगामध्ये कोणीही नाही. पण पांडुरंगा, तू मात्र फार भित्रा दिसतोस, भ्याड वाटतोस. कारण माझ्या प्रारब्ध भोगामुळे तू दूर झाला आहेस. या विश्वाला भरून राहण्याची तुझी शक्ती सुद्धा यामुळे कमी झाली आहे. पण आम्ही मात्र तुला आधार देऊन आहोत. तुझ्या नामाचा उच्चार आम्ही वारंवार करीत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, या पंचमहाभूतांनी मला बळेच धरून ठेवले असल्यामुळे मी त्यांच्या वेटोळ्यामध्ये अगदी गुरफटून गेलो आहे. आहे तेच कळो प्रारब्ध हाती, यावे काकुलते यासी आता. ऐसा माझ्या मनी सांगितला भाऊ, तो वरीचे देव तुझा नाही. अवघियांची जेव्हा सारावी कर करू, भाऊ बळे थार धरू ऐसे. तुका म्हणी तुझ ठेवावे पूजून, अनिक ते गुण नाही येथे. जे काही आहे, जे काही घडून येते ते सर्व प्रारब्धाच्या हातामध्ये आहे. म्हणून या श्रीहरीपुढे काकुळतीला यावे हेच बरे आहे. असा विचार माझ्या मनात सुचला आहे. म्हणूनच देव आता वेगळा मला वाटत नाही. जेव्हा इतर सर्व कटकट दूर सारावी तेव्हा ते असा भावबळाने आश्रय घेता येतो. म्हणजे मनामध्ये ज्या वेळेला इतर कुठल्याही गोष्टी नसतात त्याच वेळेला देव त्या ठिकाणी उभा राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुझी मनोभावे पूजा करून राहावे, याशिवाय इतर उपायांची इथे गरज नाही. शेवट तो होतो तुझी याने गोडू, म्हणवनी चाड धरीत असो. देऊ भोगा भोग कलिवराचा भारू, साहो तुझ थारो त्याच मध्ये. तुझ्या बळी काही खटपट कामू, वाढवावा श्रम न लगे तू. तुका म्हणी आम्ही छेपलो या भारी, तू मचे ते खरे देवपणू. तेव्हा तुझ्यामुळेच शेवटी सर्व काही चांगले होते. म्हणूनच तर मी तुझी इच्छा धरून राहिलो आहे. अनेक प्रकारचे भोग आणि अभोग देऊन आम्ही या शरीराचा भार सहन करू
आणि त्यामध्येच तुला आश्रय देऊ. देवा, तुझ्या बळाच्या साह्याने आम्हाला काही खटाटोप करून उगीच श्रम वाढवावे लागत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही या देहाच्या भोगांच्या भाराने अगदी चेपून गेलो आहोत. तुमचे देवपण मात्र खरे आहे. ऐसाची तू गोवा न पाहिजे केला देवा, बहु आली दुरीवरी ओढत हे भरोवरी, आम्हाशी न कळे तुम्ही झाकू नये डोळे, तुका म्हणे संगे असो एको एकांगी. देवा, प्रपंचाची अशी गुंतवणूक तुम्ही आमची करू नका. आम्ही पुष्कळ काळापासून या प्रपंचाचा खटाटोप करीत आलो आहोत. आम्हाला काही एक कळत नाही, पण तुम्ही तरी डोळे झाकून बसू नका. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही आम्ही एकमेकांच्या संगतीमध्येच राहूया. मायेने करात भिन्नू नाही उत्तराचा शिनू, धाडी धाडी उभा तुके रंजविल्याचे कौतुके, करुणी नवलू याचे बोलिलो ते बोलू, तुका म्हणे माते पांडुरंगी कृपावंते. आई आणि लेकरू यांच्यामध्ये भिन्नत्वाचा भाव नसल्याने त्यांच्या एकमेकांमधील बोलण्यामुळे कोणालाच त्रास होत नाही. जेव्हा आम्ही तुला इतके रंजवले आहे त्यासाठी तू कौतुकाने आम्हाला प्रेमाचा खाऊ पाठव. मी जे बोलत आहे त्याचे तुम्ही नवलपूर्ण असे कौतुक करा. तुकाराम महाराज म्हणतात, हे माते पांडुरंगे, तू कृपावंत असल्यामुळे माझी विनंती तू ऐक. आवडी का ठेवू बैसोनिया संगे जेऊ, मागे नको ठेवू उरे माझी आण तुझवरी, देखिली प्रकारू त्याचे पाहेन साचारू, तुका म्हणे बाळी केली चाडी सकळी. देवा, तू आणि मी असे दोघे जण एका पंक्तीमध्ये बसून जेवण घेऊया. यासाठीच प्रेमाची जोपासना मनामध्ये आपण करू. या संबंधामध्ये तू काही कमतरता ठेवू नकोस अशी माझी तुला शपथ आहे. आई आणि मुलाच्या प्रेमातले जे जे प्रकार मी पाहिले ते सर्व खरे झालेले मी तुझ्यामध्ये पाहिन. तुकाराम महाराज म्हणतात, तू फसवतोस अशा प्रकारची चहाडी तुझ्या सर्व लेकरांनी केलेली आहे. नव्हेशी तू लासे मायाने का ते आयसे, जे हे वाया जाते बोलू होती निर्फळचे फुलू, नव्हेशी दुबळी काही नाही ते जवळी, तुका म्हणे खोटी काही नव्हेशी करंटी. देवा, तू इतरांसारखी राक्षसी व्रतीची आई नाहीस. त्यामुळे माझे हे बोबडे बोल कधीच खोल ठरून वाया जाणार नाहीत. जवळ द्यायला काहीच नाही अशा प्रकारची दुर्बळ आई सुद्धा तू नाहीस. तुकाराम महाराज म्हणतात, तू काही खोट्या आणि करंटी अशा प्रकारची आई नाहीस. आम्हा बोल लावा तुम्हा अनुचितो हे देवा, ऐशी सांगा का घ्याल येती काय नाही तुम्हा हाती, आता धरा दुरी वाया दवडाया थोरी, तुका म्हणे ठाई ऐसे विचारावे काही. देवा, आमच्यावर काही बोल लावावा हे तुम्हाला फारच अनुचित आहे. असे जर आहे तर मग तुम्ही आमच्यासारख्या बालकाला जन्म तरी का देता? तुमच्या हातात कोणती सत्ता नाही. आता जर तुम्ही या बालकाला दूर धराल तर मात्र तुम्ही तुमचे मोठेपण गमावून बसाल. तुकाराम महाराज म्हणतात, या संबंधी तुम्ही आपल्या मनाशीच काहीतरी विचार करावा. मरोनिया गेली माया मग तया कोण पुशे, ओरटियांची दाद कोणा ऐसा जाना प्रवाहू, निढळास निढळ जोडा होय कोडा कवतुका, तुका म्हणे देवा ऐसी आहो सरशी आपण. जर एखाद्या मुलाची आईच मरून गेली तर त्याला दुसरा कोण विचारतो? या पोरक्या मुलाची कोण दाद घेणार आणि त्याची कोणाला दया येणार? असाच हा प्रघात पडला असल्याचे जाणावे. चांगल्या नशिबाची आई आणि तसेच तिचे मूल असेल तर मात्र त्या जोडीचे फार कोड कौतुक होते. तुकाराम महाराज म्हणतात, आपण सर्व बालके त्या देवाची असल्याने सारखीच आहोत. संसाराची कोण गोडी दिली जोडी करुणी, निष्ठुर तू बहु देवा पुरे हेवा न म्हणवी, पाहुनिया कर्म डोळा निराळा तो वर्जिना, तुका म्हणी तुझ माझे म्हणता ओझे फुकटो. संसारामधील गोष्टींची गोडी ती कसली, म्हणूनच मी सर्व लाभ तुलाच समर्पण करून टाकले आहेत. पण देवा, तू फारच निष्ठुर आहेस. तुझी हाव फार मोठी. कितीही दिले तरी ते पुरे झाले असे तू म्हणतच नाहीस. तू सर्व कर्मे डोळ्याने पाहतोस पण त्यातून निराळे करून तू काही टाकीत नाहीस. तुकाराम महाराज म्हणतात,
तुला माझे म्हणताना फुकट ओझे मात्र होते. नवती ती कळो आली तरी बोले अबोला, तुझ मज घातली तुटी एके भेटी पासुनी. हात याची न धरी चाडू काही कोडू कवतुके, तुका म्हणे यावे जावे एका भावे खंडले. देवा जो प्रकार नव्हता तो आता मला समजला आहे, म्हणून मी तुमच्याशी अबोला धारण केला आहे. फक्त एकच भेट झाल्यापासून देवा तुमची आमची भेट संपली आहे. आता मी काही कोड कौतुकाने सुद्धा या देवाची इच्छा मनामध्ये धरणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमच्याकडे येण्या जाण्याचा हा व्यवहार या एका भावनेनेच संपून गेला आहे. आता दोघांमध्ये कायू उरले होयो वाणी जेसे, निष्ठुर हे केले म्हणू समाधानू न करुणी. धुरावे ते तिच्या परी घरच्या घरी अवघिया, तुका म्हणे देवपणू गुंडाळून असू दे. जेव्हा तुमच्यात आणि आमच्यामध्ये आता वर्णन करावे असे काही उरले नाही. तू माझे समाधान न केल्यामुळे माझे मन मात्र अगदी निष्ठुर झाले आहे. घरच्या घरीच आम्ही झुरत राहावे असेच तुझ्या येथील सर्व प्रकार दिसत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, असे जर असेल तर तुझे देव पण देवा गुंडाळून ठेवून दे. मागितल्यास आस करा उरी धरा काही बाही, म्हणून सारली आस होती आस मुळते. माझ्या मोहे तुझ पान्हा लोटे सना उरस, तुका म्हणे आळवणे माझ्या देणे उत्तर. देवा तुझ्याजवळ मागितल्यावर मनामध्ये काही आशा असते, मनात थोडी तरी ती इच्छा राहतेच, किंवा तुम्ही तिच्याविषयी थोडेफार अंतर ठेवता. म्हणून मी तुमच्या संबंधीची आशाच आता मनामधून टाकली, कारण सर्व दुःखाचे मूळ ती आशाच होती. खरे पाहता माझ्या मोहामुळेच तुमच्या स्तनांना पाना फुटतो. तुकाराम महाराज म्हणतात, या माझ्या आळवण्याला तुम्ही काहीतरी उत्तर तरी द्या. आता बरी घरच्या घरी आपले वरी आपण पे, वाईट बरी न पडे दृष्टी मग कष्टी होई जेना. बोलू जाता वाढे बोलू वाया बोलू खटपट, काकुलती यावे देवा तो सेवा इच्छितो. हिशोबाचे खटखटे चढे तुटे घडेना, तुका म्हणे कळू आले दुसरे भले तो नव्हे. देवा घरच्या घरीच आता राहणे हेच चांगले आहे. जे काही कमी जास्त असेल ते आपल्या आपणा जवळच राहील. दुसऱ्याचे काही बरे वाईट आपल्या दृष्टीस पडणार नाही, आणि मग मन सुद्धा उगीच दुःखी कष्टी होणार नाही. बाहेर उगीच बोलण्याने बोल वाढत जातो आणि मग सर्व खटपट विनाकारणाची वाया जाते. या देवाजवळ काकुळतीला यावे तर तो सुद्धा जास्त जास्त सेवेची अपेक्षा धरतोय. नुसती हिशोबाची खटपट करण्याने काहीही लाभ होणार नाही, काहीच नफा नुकसान त्यामुळे होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, दुसरे जोपर्यंत चांगले नाहीत तोपर्यंत काही कार्य होणार नाही. ही गोष्ट आम्हाला समजली आहे. आधी सोजवळ करावा मार्ग चालता ते मग गोवी नाही. ऐसा चालून आला शिष्टाचारू गोवीचा व्यवहारू पाप पुण्य. फळणे तू पळा सांडून कांबळे उपाधीच्यामुळे लाग पावे. तुका म्हणे येथे शूर तो निवडे पडिले बापुडे कालचक्री. ज्या मार्गाने तुम्हाला जायचे आहे तो मार्ग आधी नीट आणि स्वच्छ करा, मग त्या मार्गाने जाताना तुम्हाला कसलाही अडथळा येणार नाही. अशा प्रकारचा शिष्टाचार अगदी पूर्वीपासून चालत आला आहे. पाप पुण्यात्मक कर्मानेच या मार्गामध्ये अडथळा येत असतो. जर तुम्हाला या मार्गाने पळायचे असेल तर या पंचमहाभूतांचे कांबळे सोडून पळा, कारण या पंचमहाभूतात्मक देहामुळेच पाप पुण्याचे भाग पाठलाग करीत येतात. तुकाराम महाराज म्हणतात, या ठिकाणी जो खरा शूर आहे तोच सर्व अडथळ्यापासून दूर होईल आणि इतर बापडे मात्र त्या कालचक्राच्या हातामध्ये सापडतील. उद्धत त्या जाती द्रव्ये रंगल्या उद्धती, म्हणून बहु फारू त्याशी असावे अंतरू. कैचे पाठी पोटू गोड विषासी सेवटू. तुका म्हणे सापा न कळे कुरवाळिले बापा. धनाच्या मदाने माजलेल्या जाती फारच अगदी उद्धट असतात, म्हणूनच शहाण्या माणसाने त्यांच्यापासून दूरच राहावे. विषाच्या ठिकाणी पाठ आणि पोट हे अजिबात नसतं. शेवटपर्यंत त्याला गोडी नसतेच, ते विषच असतं. आत आणि बाहेर ते विषच राहतं. तुकाराम महाराज म्हणतात,
सर्पाला जरी प्रेमाने कुरवाळले तरी त्याला ते काही समजत नाही. तो फणा काढतो आणि दंश करू शकतो. आम्हा कथा आवश्यको हेर संपादू लौकिको जैशी तैशी माय बरी मानिले त्या मानायरी व्यालीचा कळवळा जीव बहुत कोवळा कौतुके वावरे तुका म्हणे या धारे. भगवंताची कथा करणे हे आम्हाला अत्यंत आवश्यक असे कर्तव्य आहे. त्याशिवाय इतर लौकिक गोष्टींची संपादनी बेताबेतानेच करू. बालकाला त्याच्या स्वतःच्या आई जशी असेल तशीच चांगली असते. इतरांचा मान मात्र जितक्याच तितकाच असतो. जन्म देणाऱ्या आईचाच लेकराविषयी जीव कळवळत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, या देवाच्या याच आश्रयामुळे मी कौतुकाने वावरत आहे. पाळी तू वचन परिभऊ भीते म्हणू करीते पायाशी सलगी नये बैसो अंगसंगी जोडून या करू उभे असावे समोर तुका म्हणे संतू तुम्ही मी बहुपती तू. संतानो, मी तुमच्या वचनांचे पालन करीत आहे, पण माझ्या मनाला मात्र फारच भीती वाटते आहे. तुमच्या अंगालगत बसणे मला नकोसे वाटते, म्हणूनच मी तुमच्या पायाशी सलगी करीत आहे. मी हात जोडून तुमच्या समोर उभे असावे हेच बरे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संतजन फार श्रेष्ठ आहात आणि मी मात्र पापी आहे. जैसा तैसा आता मज प्रमाण अनंता पाया पडणे न संडी कोटे तेच वरतोंडी एका भावी चाडू आहे तैसे अंती गोडू तुका म्हणी आम्हा टळण्याचे नाही नेमा. देवा, तू आता जसा असील तसाच मला मान्य आहेस. तुमच्या पायावर मस्तक ठेवण्याचे मी कधी सोडणार नाही. जे माझ्या हृदयामध्ये आहे तेच माझ्या मुखातून बाहेर येते. मला एका शुद्ध भावाचीच गरज आहे. तो जसा आहे तसा आरंभापासून अगदी शेवटपर्यंत गोडच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हा जो माझा नियम आहे तो कधी टळणारा नाही. चुकलो या वर्मा तरी कर्मा सापडलो पाठी लागे करी नासू गर्भवासू भोगवे माझे तुझे भिन्न भावी गळा जावे मोहाचे तुका म्हणे पाठेळ केलो नसत्या भ्यालो छंदाशी. देवा, मी वर्माला चुकलो म्हणून तर कर्माच्या या पेच प्रसंगामध्ये सापडलो. हे कर्म माझ्या पाठीमागे लागून नाश करणारे झाले असल्यामुळे मला नाना प्रकारचे गर्भवास सोसावे लागतात. देहादींचे भाव माझे आणि इतर तुझे अशा भिन्नत्वाच्या भावनेमुळे या वृत्तीमुळे मोहाच्या दाव्याने माझा गळा चांगलाच बांधला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे या कर्मभोगाने मला ओझ्याचा बैल करून सोडले आहे. मी या नसत्या छंदाला फारच भिवून वागतो आहे. देह प्रारब्धाशरी असो न करी उद्वेगो भाव घाली नारायणा माझ्या मना जागवी ऐशी चुकून यावर मी पिडा भ्रमे पावलू तुका म्हणे कैचा भोग नव्हे रोग अंगीचा. हा देह प्रारब्धाच्या स्वाधीन असल्यामुळे मनाला एकसारखी काळजी वाटते. देवा नारायणा, यासाठीच माझ्या मनाला नित्य जागृत ठेव. तुझ्या प्राप्तीचे वर्म अशा प्रकारे चुकल्यामुळे मला फारच त्रास झाला. मी प्रपंचाच्या भ्रमामध्ये गुंतून गेलो. तुकाराम महाराज म्हणतात, हा कसा काही भोग नाही, हा तर अंगीचा रोगच आहे असे समजावे. अनंताच्या ऐकू कीर्ती ज्याच्या चित्ती हरिनाम उल्लंघून गेले सिंधू हा भवबंधू तोडून या. आता हळूहळू त्याचे वाही चालू काही अधिकारी खुंटून या गेली नावा नाही हेवा खोळंबला न लगे मूल द्या रुका भावे एका कारणू तुका म्हणे पाहतो वाटू उभा नीटू पाऊली भीमातिरी थडवा केला उठा चला लवलाही. ज्याच्या चित्तामध्ये अखंड हरिनाम आहे आणि ज्यांनी संसार बंधने तोडून हा भवसागर ओलांडला आहे, त्यांच्या अनेक प्रकारच्या कीर्ती मी ऐकल्या आहेत. आता मी हळूहळू त्यांच्याच मार्गाने जसा अधिकार असेल तसा जात आहे. ते ज्या नावेमधून पहिलं तीराला गेले तीच नाव त्यांनी आमच्या करता ठेवलेली आहे. त्यांना या कामामध्ये काही अडचण आली नाही की काही मोल द्यावे लागले नाही. फक्त एका शुद्ध भावामुळेच हे सर्व कार्य झाले. तुकाराम महाराज म्हणतात, हा श्रीहरी भगवंत सर्वांना तारण्यासाठी समपावलांनी चंद्रभागेच्या तीरावर उभा आहे. त्याच्या कृपेने भवसागराचा लहानसा जलाशय बनला आहे
आणि तो तुमची वाट पाहत आहे. तरीच म्या देवा साठी करून या जीवा, येथे बैसलो धरणे दृढ काया वाचा म्हणे. आवरली आवृत्ती मन घेऊन या हाती, तुका म्हणे जरा बाहेर येऊन येदे घरा. देवा, जीवावर उदार होऊन मी तुमच्यासाठी येथे उभा राहिलो आहे. काया वाचा मनाने धरणे धरून मी अगदी दृढ भावाने बसलो आहे. सर्व वृत्तींना आवरून धरून मी माझे मन स्वाधीन करून ठेवले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी तुला या घराच्या बाहेर जरा सुद्धा येऊ देणार नाही. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम, म्हणविता त्याचे दासू पुढे आसू उरेना. कृपा गान केले संते कल्पांतीही सरेना. तुका म्हणे संत सेवा हाची हेवा उत्तम. या संतांच्या पायाजवळ फार मोठा लाभ होतो. एकदा आपण त्यांचे दास आहोत असे म्हटले की मग कुठलीच आशा उरत नाही. या संतांनी जर एकदा कृपादान केले तर कल्पाच्या अंतापर्यंत सुद्धा ते संपत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या संतांची सेवा आपल्या हातून घडावी ही माझी सर्वोत्तम इच्छा आहे. नारायणायसा सेवून येनो तिल रसा, जेनी भव व्याध तुटे दुःख मागुते न भेटे. न लगे काही आटी बाधा राहू न सके पोटी. कैवल्य ते जोडे पालट लव करी घडे. जन्म मरण दुःखटे जाळे अवघेचे तुटे. तुका म्हणे झाला याचा गुण बहुताला. या देवाच्या नामासारखे उत्तम औषध असून सुद्धा लोक त्याचे सेवन करणे जाणत नाहीत. या नामरसामुळे संसाराची व्याधी नष्ट होते आणि जन्म मृत्यूंचे भय पुन्हा पुन्हा कधीच भेटत नाही. त्याच्यासाठी काही फार खटपट किंवा परिश्रम सुद्धा करावे लागत नाहीत. त्याच्या सेवनामुळे पोटात कोणत्याच प्रकारचा विकार राहत नाही. यामुळे त्याची कृपा ताबडतोब होते आणि कैवल्य पदाची प्राप्ती होते. याच्यामुळेच जन्म मरणाचे दुःख संपते आणि सर्व संशयाचे जाळे तुटून जाते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या औषधाचा गुण पुष्कळांना आलेला आहे. अनेक दोषांचे काटू जे जे गातले निघोटू, होती हरिनामे चोखटू क्षण एको न लगता. तुम्ही हरी हरी म्हणा हरी म्हणा, महादोषांचे छेदना. अतिप्रीतीचा बांधला नष्ट चांडाळी रतला. क्षण न लगता नेला वैकुंठाशी हरी म्हणता. अनंत दोषांची मुळू झाले वाल्मिका सबळू. झाला हरिनामे निर्मळू गंगा जळू पैजैसा. हरी म्हणता तरले महादोषी गणिके नेले. कुंटनी भिल्ली उधरली वैकुंठाशी हरी म्हणता. हरी बिन जन्म नको वाया, जैसे दर्पणीची छाया. म्हणून तुका लागे पाया, शरणतया हरीशी. अनेक प्रकारच्या पापाचे कीट बसल्यामुळे जे पूर्णपणे भरून गेले आहेत ते श्रीहरीच्या नामाने शुद्ध व्हायला एक क्षण सुद्धा लागत नाही. यासाठीच तुम्ही हरिहरी असे म्हणा. यामुळे महापातकांचा नाश होतो. अजामिळ नावाचा एक नष्ट ब्राह्मण अति प्रेमाने बद्ध होऊन एका चांडाळणीशी रममान झाला. परंतु याने श्रीहरीच्या नामाचा उच्चार केला आणि एका क्षणार्धात त्या भगवंताने त्याला वैकुंठाला नेले. अनेक दोषांनी मलिन झालेला वाल्मिकी त्याचे पाप सबळ झाले होते, परंतु हरिनामाच्या मुळे त्याचे जीवन गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ बनले. श्रीहरीचे नाम घेतल्यामुळेच महापातकी सुद्धा तरुण गेले. महादोषी असलेल्या गणिकेला सुद्धा या नामाने वैकुंठाला जाता आले. तुकाराम महाराज म्हणतात, आरशातील छाया जशी व्यर्थ त्याचप्रमाणे श्रीहरीच्या नामचिंतनाशिवाय माणसाचा जन्म व्यर्थ आहे. म्हणूनच मी त्या भगवंताला पूर्णपणे शरण गेलो आहे. भजन या नाशिले हेंडी दंबालंडा आवडे. जेवित नाईचा पाखू नाशी ताक घुसळुनी. एकाएकीचे पाठू नेने चाटू काजेऊ. तुका म्हणी मुलाम्याचे बंधन साचे शेवटी. बाजारला विकायला घेऊन गेलेल्या पशुप्रमाणे असणाऱ्या या दांभिकांनी भजनाचा नाश करून टाकला. तयार झालेल्या आयत्या स्वयंपाकाचे जेवण न करता हे लोक ताक मात्र घुसळून बिघडवून टाकतात. एकाएकी पाटावर जाऊन न जेवण्याची इच्छा करणारा चावटच म्हणायला हवा. तुकाराम महाराज म्हणतात, मुलाम्याचे नाणे खरोखरच शेवटी कधीतरी बंधनातच टाकते.
तैसा निर्मळ गंगा ओघू तैसा भागो उगरी प्रेम वाढे ग्रासो ग्रासी ब्रह्मरशी भोजनू तृप्तीवरी आवडी उरी ऐसे बरे प्रकारू तुका म्हणे पाख म्हणू नारायण ते भोगी. गंगेच्या ओघाप्रमाणे निर्मळ असणारे भोजन मला वाढा. या ब्रह्मरसाच्या भोजनामध्ये प्रत्येक घासाबरोबर प्रेमच वाढत जाते. तृप्ती झाल्यावर सुद्धा भोजनाविषयीची आवड राहणे हे उत्तम असते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचे मन शुद्ध आहे त्याचा उपभोग नारायण घेत असतो. सुख सुखा विरजन झाले ते मथले नवनीत आले डोले हरुषे काया निववी वाया नयन प्रबल तो नारायण गुणे गुण वाढला तुका म्हणी भरली श्रीगो वरी मग ओसंडे. सुखाला सुखाचेच विरजन घातल्याने त्याचे दही झाले, ते नीट घुसळले तेव्हा त्यातून सारभूत असे नवनीत निघाले. त्याच्या सेवनाने शरीर हर्षाने हलू लागले, डोलू लागले, डोळे आणि बाहू तृप्त होऊन गेले. अशा प्रसंगी अंतर्यामीचा नारायण प्रबळ होतो आणि गुणाने गुण वाढीस लागतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या सुखाची एकदा शीग भरली म्हणजे ते मग सहजच बाहेर येत राहते, ओसंडून वाहू लागते. कारे न भजशी हरी तुझ कोण अंगीकारी होईल यमपुरी यमदंड यातना कोण झाली लग बघू काय करीशी तेथे मगू कारे भरला ताठा करती ओजू नेता वाटा तोंडा पडली खेळणी जेव्हा पेटती ओढणी कारे पडली जन लाजू कोण सोड विल तुझू लाज धरी म्हणे तुका नको वाया जाऊ फुका. अरे तू देवाचे भजन का करीत नाहीस? शेवटच्या घटकेला तुझा स्वीकार कोण करणार आहे? शेवटी यमपुरीला जाशील तेव्हा तेथील शिक्षेच्या यातना तुला फार होतील. आता तुला कोणती घाई आहे? मग तेथे यमपुरीस गेल्यावर काय करशील? उगीच तू गर्व कशासाठी धरतोस? शेवटी यमदूत तुला नीट बांधून आपल्या वाटेने नेतील. आता या ठिकाणी श्रीहरीचे नाम घेता असताना तुझ्या तोंडाला खीळ बसली आहे, पण यमलोकामध्ये गेल्यानंतर तुला मारहाण करून तुझी जीभ अगदी ओढून काढतील. श्रीहरीचे नाम घेताना तुला लोकांची लाज वाटते, पण शेवटच्या प्रसंगी तुला कोण सोडविल रे? तुकाराम महाराज म्हणतात, याविषयी तू थोडी तरी लाज धर ना. उगीच फुकट वाया जन्म का घालवतोयस? देऊ कपाटू की कोणे काळे राखो वाटू काय येईल ते श्री आज्ञा धरून या करी करू कळी तैशी मातू किंवा राखावा एकांतू तुका म्हणे जागू किंवा कोणा नेदू वागू. देवा, इंद्रियाधिकांची दारे बंद करून मी कुठेपर्यंत तुझी आता वाट पाहू? तू जी काही आज्ञा करशील ती मी शिरसावंद्य मानीन. मला जसे समजेल तसे मी करीन किंवा एकांतामध्ये स्वस्थ बसून राहीन. तुकाराम महाराज म्हणतात, या ठिकाणी नीट जागा तरी राहीन किंवा कोणालाही येण्या जाण्याची वाट बंद करून ठेवीन. शरला सागरू गंगा ओघी मिळे आपणची खेळे आपणाशी मधील ते वाव अवघी उपाधी तुम्हा मामरी तेची परी घटमठ झाली आकाशाचे पोटी वचनेची तुटी तेथेची ते तुका म्हणे बीजे बीज दाखविले फल पुष्प आले गेले वाया. समुद्राच्या पाण्याचे सूर्याच्या उष्णतेने वाफेमध्ये रूपांतर होते आणि त्या मेघाच्या वर्षावाने तेच ओघाच्या रूपाने पुन्हा गंगेला जाऊन मिळते, गंगा समुद्राला मिळते आणि त्याच पाण्याची पुन्हा वाफ होते. अशा प्रकारे हा समुद्रच स्वतःशी खेळत असतो. अशा प्रकारे गंगेस मिळणारा ओघ आणि समुद्र एकच असून मध्यंतरीची जी अवस्था मात्र व्यर्थ उपाधीप्रमाणे आहे. त्याप्रमाणे देवा तुमचा आणि आमचा प्रकार आहे. आकाशाच्या पोटी घट मठादी आकार निर्माण झाले तरी शब्द तेथेच निर्माण होतो आणि मावळतोही तिथेच. तुकाराम महाराज म्हणतात, बीजापासूनच वृक्षाची निर्मिती होते आणि त्यातूनच पुन्हा बीज निर्माण होते. मध्यंतरी पान फूल फळ इत्यादी जे काही प्रकार होतात त्या केवळ फक्त उपाधी असतात. म्हणजेच आमची उत्पत्ती ज्या ठिकाणाहून निर्माण झाली त्याच ठिकाणी आमचा शेवट होणार आहे. मधली जी अवस्था आहे ही उपाधीची अवस्था आहे. यालाच ईश्वराची लीला अशी म्हटलं जातं. एक आता तुम्ही करा मज दातारा सत्तेने विश्वास तू पायावरी ठेवून हरी राहिलो
जाणतची दुजे नाही अनेक काही प्रकार तुका म्हणे शरण आलो काय बोलो विनवितो. देवा तुम्ही आता फक्त एकच गोष्ट करा, मला आपल्या सत्तेने सबळ करून ठेवा, मला आपले म्हणा. हे भगवंता मी आपल्या पायावर विश्वास ठेवून राहिलो आहे, मी तुमच्याशिवाय दुसरा कुठलाही प्रकार जाणीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी तुम्हाला माझ्या या बोलानी अगदी शरण आलो आहे. काय विनवावे कोण तो निवाडू केले माझ्या कोड वचनाचे. अहो कृपानिधी गुणांच्या निधाना माझ्या अनुमाना नयेची हे. बहुत करुणा केले शे भाषणू एकही वचनो नाही आले. माझी काही सेवा होईल पावली निश्चिंती मानिली होती ऐसे. तुका म्हणे माझी उरली ते आटी अभय करकटी न देखेची. देवा मी तुम्हाला आणखी काय निवेदन करावे, किती विनवावे. माझ्या कोणत्या विनंतीचा निवाडा तुम्ही केला आहे, माझ्या कोणत्या वचनाचे तुम्ही कौतुक केले आहे का. अहो कृपानिधी गुणांच्या निधाना माझ्या अनुभवाला यातले काहीच आले नाही. आजपर्यंत मी करुण वचनाने पुष्कळ भाषण केले, पण मला तुमच्याकडून एकही उत्तर मिळाले नाही. माझी थोडीफार सेवा तुम्हाला निश्चितपणाने मान्य होईल अशी माझ्या मनाची खात्री आहे. तुकाराम महाराज म्हणतात पण माझी ही सर्व खटपट व्यर्थ गेली, कारण कटीवर हात ठेवणारी ही मूर्ती मी पाहिलीच नाही. लाजून या काळी राहिले लिखितू निदिताही चित्तू समाधानू. कैसे सुख वाटे वचनाचे तुटी प्रीती विन भेटी ऋषीने दे. एकाची भेटी एकाचा कोपरू मावेचा पदरू कळू येतो. होत्या आपल्या त्या वेचून या शक्ती पुढे झालो युक्ती कळाहीनू. तुका म्हणे तुम्ही समर्थ जी देवा दुर्बळाची सेवा कोठे पावे. देवा तुमच्या भेटीविषयी जे जे शब्द लिहिले गेले त्यांना यावेळी लाज येण्याचा प्रसंग आला आहे, कारण तुम्ही माझ्या चित्ताला कसलेच समाधान दिले नाही. तुम्ही जर आमच्याशी बोलणेच बंद केले तर कसले आम्हाला सुख वाटणार. एकमेकांमध्ये प्रेमाचे शब्द होत असतील तरच भेटण्याची रुची वाटते, नाही तर त्या भेटीला काहीच अर्थ नसतो. एकाच्या भेटीच्या वेळी दुसऱ्याने मध्येच कोपर दिला तर त्या दोघात मायेचा पदर किती होता हे समजून येते. आजपर्यंत ज्या ज्या शक्ती आम्हास होत्या त्याच्या आम्ही खर्च केल्या, परंतु पुढे मात्र बुद्धी कुंठित झाल्यामुळे आम्ही अगदी कळाहीन बनलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात अहो देवा तुम्ही मोठे समर्थ आहात, आम्ही दुर्बळांची सेवा तुम्हास कशी काय पावेल. अशा बद्ध बहु असे निलाजरे होय मने धरे फळ टोके. कारणापे चित्तो न पाही अपमानू चित्त समाधानू लाभासाठी. तुका म्हणे हाते लोटिले न कळे जाके तसे डोळे पांडुरंगा. जो आशाबद्ध असतो तो फारच निर्लज्ज असतो. कुणी त्याला धीर दिला तरी तो होय म्हणून टोकत बसतो. त्याचे लक्ष नेहमी आपल्या कार्याकडे असल्यामुळे तो कधी अपमान झालेला पाहत नाही, कारण इच्छित लाभ झाला की त्याच्या चित्ताला समाधान वाटते. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी डोळे झाकून घेतलेले असल्यामुळे तुम्ही मला आपल्या हाताने दूर लोटले तरी मला ते कळतच नाही. साता पाचा तरी वचना शेवटी निरोप का भेटी एकतरी. का नेने निष्ठुर केले नारायणा न देखे हे मना येता काही. तुका म्हणी ऐसा न देखे निवाडू कडू किंवा गोडू फळपोटी. तेव्हा मी आतापर्यंत 5-7 वेळा तरी माझी वचने तुमच्यासाठी खर्च केली, तेव्हा तू एकदा तरी भेट द्यायला होतीस किंवा निरोप पाठवायला हवा होता. देवा तुम्ही माझ्याविषयी एवढे निष्ठुर मन काय केले आहे मला समजत नाही. माझे हे बोलणे तुमच्या मनाला पटत नाही असे दिसते. तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या मनात काही बरे वाईट फळ देण्याविषयी भावना आहे की नाही याचा निर्णय होत नाही. वायाचा जन्म गेला हे विठ्ठला दुःख वाटे. नाही सरता जालो पायी तुम्ही जाई न पुसा. का मी जितो संसारी अद्यापवरी भूमी भारू. तुका म्हणे पंढरीनाथा सबळ व्यथा भवरोग. देवा विठ्ठला हा माझा सर्व जन्म अशाच प्रकारे वाया गेला याचे मला फार दुःख वाटते, फार वाईट वाटते. तुम्ही माझी काहीच विचारपूस करीत नाही म्हणून मी तुम्हाला मान्य झालो नाही, पण मी मात्र या भूमीला भार होऊन कशासाठी जगत आहे आणि कशासाठी धीर धरून राहू. तुकाराम महाराज म्हणतात हे पंढरीनाथा अशा प्रकारे या भवरोगाचे फार मोठे दुःख माझ्या मागे लागले आहे. कासा याहू माझा राखीला लौकिक निवाड का एक केला नाही.
मग तळमळ न करीते म्हणू झाले ते कारण कळू येते. तुका म्हणे केला पाहिजे निवाडू वैद्याशी ते भिडू मरण रोग्या. तेव्हा तुम्ही माझा लौकिक तरी का वाढवला? कोणताही एक निकाल केला नाही. माझे काम झाले आहे असे समजून आले असते तर माझ्या मनाची अशी तळमळ झाली नसती. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही एकदा कोणता तरी एक निकाल करायला हवा होता. नाहीतर वैद्याने जर भीड धरली तर ते रोग्याला योग्य नसते, चांगले नसते. त्यामध्ये रोग्याला मरण येणार. ऐसे कोण पाप बडी जे जवळी येऊ नेदे तुम्हा तव होईल ठावे नेदावे का कळू हे कोण झाला अंतरायू का ते पायू अंतरले. तुका म्हणे निमित्याचा आला सुचा अनुभव. जेव्हा तुमच्या जवळ मला येऊ देत नाही असे बलवान पाप तरी माझ्या हातून कोणते घडले आहे? तुम्हाला तर हे सर्व माहीत असणारच, मग मला ते का समजू नये? तुमच्या माझ्यामध्ये हे अंतर कसे काय पडले आहे? तुमचे पाय मला का दुरावले? तुकाराम महाराज म्हणतात, कोणत्या चुकीचे निमित्त होऊन हा असा अल्प अनुभव आला ते मला सांगा. ब्रह्मज्ञानाची बरोबरी पुढीला सांगे आपण न करे तू तू त्याच्या तोंडावरी व्यर्थशी नवी वैखरी कथा करी वरी वरी प्रेम नशेची अंतरी. तुका म्हणे कवित्व करी मान वस्तू ही आदरी. अरे हा मनुष्य ब्रह्मज्ञानाच्या पोकळ गोष्टी तोंडाने सांगण्याचे फक्त श्रम करीत राहतो, पण हे सर्व त्या समोरच्या लोकांसाठी सांगत असतो, स्वतः त्याप्रमाणे मात्र आचरण करीत नाही. अशा या माणसाच्या तोंडावर थुंकावे. त्याची वाणी या कामामध्ये व्यर्थपणे शिनत असते. या देवाची वरवर कथा करतो, पण याच्या मनामध्ये प्रभूविषयी खरोखरचे प्रेम नसते. तुकाराम महाराज म्हणतात, हा परमार्थपर कवित्व करतो, पण याच्या मनात सन्मान लोभ इत्यादी विषयीच आदर असतो, देवाविषयी मात्र आदर नसतो. कधी कृपा करशी नेने मज दिनाचे धावणे भेटी लागी पंढरीनाथा जीवी लागली तळमळ व्यथा शिनले माझे म्हणू वाट पाहता लोचनू. तुका म्हणे लागली भुकू तुझे पाहूया श्रीमुख. देवा, तू माझ्यावर कधी कृपा करशील हे मला समजत नाही. माझ्या दिनाचे तुम्ही केव्हा रक्षण करणार? हे पंढरीनाथा प्रभू, तुझ्या भेटीसाठी माझ्या मनाची तळमळ होत आहे आणि तिला एकच व्यथा जडून राहिली आहे. देवा, तुझी वाट पाहता पाहता माझे डोळे शिनून गेले. तुकाराम महाराज म्हणतात, तुझे श्रीमुख पाहण्यासाठीच मला भूक लागली आहे रे. उच्चारू यासाठी आम्ही नाम तुझे कंठी हेशी धावतो धावतो माऊली कृपावंते पाय चित्ते धरू क्रीडा भलते ठाई करू. तुका म्हणे माझे गंगे प्रेम भरितो पांडुरंगे. देवा, तुझी भेट व्हावी यासाठीच आम्ही तुझे नाम कंठाने उच्चारतो आहे. कृपावंत असलेल्या माऊले, तू धावत धावत आमच्याकडे ये. तुझे पाय आम्ही आमच्या चित्तामध्ये धारण करून ठेवू आणि मग वाटेल त्या ठिकाणी क्रीडा करीत राहू. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा, तू परिपूर्ण अशी गंगाच आहेस. दगडाच्या देवा बगाड नवसू बाईल कथेसो जाऊन दे वेची धन राशी बांधले स्मशानू दारी वृंदावन द्वाडमानी चोरी नागविला न करे त्याची खंती परी दुजा हाती नेदी रुका करी पाहू निरू व्याह्या जाव यासी आल्या तितासे पाठ मोरा. तुका म्हणी जळू धीग त्याचे जिनी भार वाहिशीन वर्मनेने. अरे हा माणूस स्वतःच्या पाठीला गळ टोचून घेण्याचा नवस, बगाड बांधण्याचा नवस दगडाच्या देवाला करतो, पण घरी मात्र बायकोला देवाच्या कथेला सुद्धा जाऊ देत नाही. जवळचे धन खर्च करतो आणि हा स्मशानात समाधी बांधतो, पण दारामध्ये तुळशी वृंदावन मात्र याला द्वाड वाटते, चांगली वाटत नाही. त्याचे धन चोराने लुटून नेले याला नागवला तर कधी चिंता वाटत नाही, पण हा द्विजाच्या हातावर कधी दिडकी सुद्धा ठेवत नाही. हा मनुष्य आपल्या व्याह्यांना जावयाला चांगला पाहुणचार करतो, पण त्यावेळी जर कुणी अतिथी दारामध्ये आला तर मात्र पाठमोरा होतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसाचा व्यर्थ भार पृथ्वीला होत असतो. त्याने वर्म न जाणल्यामुळे त्याला उगीच शीन होतो. अशा माणसाच्या जिन्याला आग लागू, त्याचा धिक्कार असो. करुणे विनवनी माथा ठेवितो चरणी होते त्याची असो द्यावी रूप सौम्याची बरवे भयाभिनी तुमचा ठाऊ तुमच्या कोपे कोठे जावे
तुका पाया लागे दान समुदाय मागे. देवा, मी तुम्हाला विनंती करून तुमच्या पायावर मस्तक ठेवित आहे. तुमचे हे जे सौम्य रूप आहे तेच मला फार चांगले वाटते. देवा, तेच माझ्या समोर असू द्या. तुमच्या उग्र रूपाच्या भीतीमुळे आम्ही कोणत्या स्थानाचा उपयोग करावा. तुमचाच राग झाला तर मग आम्ही जावे तरी कुठे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, ज्यामुळे मला वैष्णवांचा मेळा मिळेल असे दान द्या. यासाठीच मी तुमच्या पाया पडत आहे.